नमस्कार माझ्या सर्व प्रिय बहिणींनो आणि भावांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आज मी खास माझ्या लाडक्या बहिणींसाठी एक दोन नव्हे तर तब्बल 3 मोठ्या आणि आनंदाच्या बातम्या घेऊन आलो आहे. या बातम्या थेट तुमच्या घराशी, स्वयंपाकघराशी आणि बँक खात्याशी जोडलेल्या आहेत. म्हणून पुढची काही मिनिटे बाजूला काढा आणि हा व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा. पहिली आणि सर्वात मोठी खुशखबर म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या 14व्या आठवड्याचे पैसे मिळण्यासाठी तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आता जवळ आलाय. सरकारने या निधीच्या वितरणासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे. दुसरी बातमी थोडीशी काळजीची आहे, कारण सरकार लवकरच एक मोठी चौकशी मोहीम सुरू करणार आहे, ज्यामध्ये सुमारे 50 लाख बहिणींची नावे या योजनेतून वगळली जाऊ शकतात. होय, तुम्ही बरोबर ऐकलं, 50 लाख. या यादीत तुमचं नाव आहे का हे तपासणं खूप महत्त्वाचं आहे. कोणती खबरदारी घ्यावी, कोणते नियम बदलले आहेत आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो हे मी सविस्तर सांगणार आहे. आणि तिसरी सर्वात उत्साहवर्धक बातमी म्हणजे राज्य सरकारसोबतच आता केंद्र सरकारनेही आपल्या बहिणींसाठी निधीचा दरवाजा उघडलाय. फक्त आधार कार्ड असल्यास तुम्हाला 10,000 रुपये आणि जर तुमचं खाते पोस्ट ऑफिसमध्ये असेल तर तब्बल 15,000 रुपयांचा थेट लाभ मिळू शकतो. हे पैसे कसे मिळतील, अर्ज कसा करायचा आणि प्रक्रिया काय आहे हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्पष्ट करणार आहे. म्हणून बहिणींनो, कुठेही जाऊ नका. सगळ्यात आधी पटकन कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा लिहा, म्हणजे आपली आवाज किती दूरवर पोहोचतीये हे आपल्याला कळेल. आणि हो, व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. चला तर मग वेळ न दवडता थेट मुद्द्यावर येऊया. माझ्या लाडक्या बहिणींनो, जसं तुम्हाला माहीतच आहे, 13व्या आठवड्याचे पैसे मिळणं सुरू झालं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये 11 आणि 12 ऑगस्टला बहिणींच्या खात्यात प्रत्येकी 1,500 रुपये जमा झाले आहेत. ज्यांना हा 13व्या आठवड्याचा हप्ता मिळालाय त्या बहिणींनी लगेच कमेंटमध्ये लिहा, हो, आम्हाला पैसे मिळालेत. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की ऑगस्ट महिन्याचा 14वा आठवडा नेमका कधी येणार? हा प्रश्न सध्या प्रत्येक बहिणीच्या मनात घर करून बसलाय आणि सगळ्या उत्सुकतेने त्याची वाट पाहत आहेत. तर बहिणींनो, आनंदाची बातमी अशी आहे की सरकारवर दबाव टाकला जातोय की 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनापूर्वीच हा हप्ता सर्व पात्र बहिणींच्या खात्यात जमा व्हावा. आपल्या या चॅनलद्वारे आम्हीही सरकारकडे हाच आग्रह करतो की आपल्या बहिणींना हा खास भेटवस्तू लवकरात लवकर मिळावा. जर तुम्हीही या मागणीशी सहमत असाल तर कमेंटमध्ये मोठ्या आवाजात लिहा, आम्हाला 14वा आठवडा हवा आहे. तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचेल. सरकारची योजना अशी आहे की पैसे टप्प्याटप्प्याने, म्हणजे वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाठवले जातील आणि ज्या क्षणी अंतिम तारीख जाहीर होईल तेव्हा तुमचा हा भाऊ तुम्हाला ही बातमी सगळ्यात आधी इथेच सांगेल. बहिणींनो, आता लक्षपूर्वक ऐका, कारण हा भाग या व्हिडिओमधील सगळ्यात महत्त्वाचा आहे. आनंदाच्या बातम्यांसोबतच एक मोठं आव्हानही समोर आलं आहे. जसं मी आधी सांगितलं होतं, टीव्ही चॅनल्स आणि वृत्तपत्रांमध्ये बातमी येतेय की सरकार तब्बल 50 लाख महिलांना या योजनेतून वगळण्याच्या तयारीत आहे. हा आकडा खूप मोठा आहे. सुरुवातीला तो 26 लाख होता, नंतर 42 लाख झाला आणि आता थेट 50 लाखांपर्यंत पोहोचलाय. तुम्ही विचार करत असाल, अचानक असं का होतंय? सरकार एवढी कडक भूमिका का घेत आहे? यामागे काही गंभीर कारणं आहेत आणि ती जाणून घेणं तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही अनावधानाने कोणत्याही नियमभंगात अडकणार नाही. पहिलं कारण आहे वयोमर्यादा. सरकारने आता वयाची तपासणी अतिशय कडक पद्धतीने सुरू केली आहे. या योजनेचा लाभ फक्त 21 वर्षांपासून 65 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील बहिणींनाच मिळणार आहे. अनेक बहिणीच्या गेल्या वर्षी 64 वर्षांच्या होत्या, त्या आता 65 वर्षांच्या झाल्यामुळे त्यांची नावे आपोआप योजनेतून वगळली जातील. त्याचप्रमाणे ज्यांचे वय 21 वर्षांपेक्षा कमी आहे त्यांनाही या योजनेअंतर्गत कोणताही आर्थिक लाभ मिळणार नाही. दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे एक कुटुंब एक नियम. बहिणींनो, हा नियम नीट लक्षात ठेवा. सरकारच्या नव्या नियमानुसार एका रेशन कार्डावर
म्हणजेच एका कुटुंबात जर 2 बहिणी या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यापैकी एक विवाहित आणि दुसरी अविवाहित असणं बंधनकारक आहे. जर तुमच्या घरात एका रेशन कार्डावर 2 विवाहित बहिणी लाभ घेत असतील तर खात्रीने तुमची चौकशी होईल आणि त्यापैकी एका नावावरून लाभ बंद होऊ शकतो. अगदी तसेच जर घरात 2 अविवाहित बहिणी या योजनेचा लाभ घेत असतील तरीही तपासणी होणार आहे. लाभ फक्त तेव्हाच मिळेल जेव्हा एक विवाहित आणि एक अविवाहित असेल. हो, जर तुमच्या कुटुंबात फक्त एकच बहीण या योजनेचा लाभ घेत असेल तर फारशी काळजी करण्याची गरज नाही. पण तरीही तुमची माहिती अचूक आणि अद्ययावत ठेवणं महत्त्वाचं आहे. सरकार सध्या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घराघरात जाऊन ही तपासणी करत आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या कुटुंबात किती बहिणी हा लाभ घेत आहेत आणि त्यांची वैवाहिक स्थिती काय आहे. यामुळे आम्हाला तुम्हाला योग्य सल्ला देणं सोपं जाईल. तिसरं कारण आहे बनावट अर्ज आणि खोटे कागदपत्र. गेल्या वर्षभरात असे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत की हजारो पुरुषांनी खोटी कागदपत्र तयार करून या योजनेचा लाभ घेतला. इतकंच नव्हे तर काही लोकांनी पैसे देऊन बनावट पिवळे आणि केशरी रेशन कार्ड मिळवले, जरी ते या योजनेसाठी पात्र नसले तरी. या फसवणुकीवर पूर्णविराम देण्यासाठी आणि खरीच गरजू बहिणी ओळखण्यासाठी सरकारने आता कठोर पावले उचलली आहेत. चौथं कारण म्हणजे इतर सरकारी योजनांचा लाभ. सरकार सध्या हेही तपासत आहे की एखादी महिला एकाच वेळी अनेक सरकारी योजनांचा लाभ घेत आहे का. उदाहरणार्थ, ज्या बहिणी शेतकरी कुटुंबातील आहेत आणि पीएम किसान योजनेचे पैसेही घेत आहेत त्यांचीही काटेकोर चौकशी केली जात आहे. म्हणूनच बहिणींनो, सावध राहा आणि तुमची सगळी कागदपत्र नीट तपासून योग्य स्थितीत ठेवा. अंगणवाडी सेविका तुमच्या घरी आल्यास त्यांना अचूक आणि खरी माहिती द्या. बहिणींनो, जर आतापर्यंतच्या गोष्टींनी तुम्हाला थोडी चिंता वाटली असेल तर आता तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी एक आनंदाची बातमी आहे. तुमची राज्य सरकार तर मदतीसाठी आधीपासूनच पुढे आहे, पण आता केंद्र सरकारनेही आपल्या बहिणींसाठी 2 अप्रतिम योजना सुरू केल्या आहेत. पहिली योजना आहे आधार कार्डवर थेट 10,000 रुपयांची मदत. बहिणींनो, तुमचं बँक खाते जनधन खाते आहे का? जर होय तर ही तुमच्यासाठी मोठी आनंद वार्ता आहे. केंद्र सरकार जनधन खातेधारक महिलांना 10,000 रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा देत आहे. ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? साध्या भाषेत सांगायचं तर तुमच्या खात्यात एकही रुपया नसतानाही गरज भासल्यास तुम्ही खात्यातून थेट 10,000 रुपये काढू शकता. हे एका प्रकारचं छोटं कर्ज आहे जे तुम्ही नंतर हळूहळू परत करू शकता. अचानक आलेल्या अडचणीत ही सुविधा तुमच्यासाठी मोठा आधार ठरू शकते. आणि जर तुमचं जनधन खाते नसेल तर उशीर न करता आजच तुमच्या जवळच्या बँक शाखेत जाऊन याबद्दल माहिती घ्या. दुसरी योजना आहे पोस्ट ऑफिसमधील 15,000 रुपयांचा लाभ. ज्या बहिणींचं खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांच्यासाठी केंद्र सरकारने महिला सन्मान बचत पत्र नावाची खास योजना सुरू केली आहे. ही एक गुंतवणूक योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला बँकेपेक्षा जास्त व्याजदर मिळतो. उदाहरणार्थ, तुम्ही या योजनेत ठराविक रक्कम जमा केली तर त्यावर तुम्हाला वार्षिक उत्कृष्ट परतावा मिळतो. ही योजना तुमच्या छोट्या छोट्या बचतीला मोठ्या रकमेत रूपांतरित करण्यास मदत करते. यामध्ये तुम्ही कमाल 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता आणि ठराविक कालावधीनंतर तुम्हाला 15,000 रुपयापेक्षाही जास्त नफा मिळू शकतो. तुमची या योजना तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी आहेत. जर तुम्हाला या योजनांविषयी अधिक माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये जनधन किंवा पोस्ट ऑफिस असे नक्की लिहा. बहिणींनो, ही योजना फक्त महिन्याला 1,500 रुपये मिळवण्यापुरती मर्यादित नाही, तर ती तुमच्या सन्मानाकडे आणि स्वावलंबनाकडे नेणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ठाण्याच्या आपलीच एक बहीण योगिता खेवटकर. योगिता यांनी लाडली बहीण योजनेतून मिळालेले पैसे साठवले आणि त्याच भांडवलातून स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू केला. त्यांनी लाडली बहन फूड कॉर्नर नावाने फूड स्टॉल उघडला आहे आणि त्यांच्या मेहनतीला व चिकाटीला पाहून मुख्यमंत्री स्वतः त्यांचं कौतुक केलं आहे. ही कहाणी आपल्याला शिकवते की सरकारच्या मदतीने आपण स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो. योगिता यांच्यासारखंच तुम्हीही या पैशांचा उपयोग करून
एखादा लहान व्यवसाय सुरू करू शकता, जसं की शिवणकाम, टिफिन सेवा किंवा तुमच्याकडे असलेलं कुठलंही कौशल्य. अशा छोट्या उद्योगांसाठी सरकारकडून 50,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंत कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे. या योजनेचं खरं उद्दिष्ट फक्त तुम्हाला लाभार्थी बनवणं नाही, तर तुम्हाला एक उद्योजिका, एक बिझनेस वुमन म्हणून घडवणं आहे. माझ्या प्रिय बहिणींनो, आजच्या या व्हिडिओत आपण काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या. पहिली म्हणजे ऑगस्टचा 14वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. दुसरी, सरकारची काटेकोर चौकशी सुरू होत असल्याने तुमचं वय आणि कुटुंबाशी संबंधित नियमांची खात्री करून घ्या. तिसरी, केंद्र सरकारच्या जन, धन आणि महिला सन्मान योजनांचा लाभ घेऊन तुम्ही आणखी उत्पन्न वाढवू शकता. आणि चौथी, योगिता यांच्यासारखे या पैशांचा योग्य उपयोग करून तुम्ही स्वावलंबी बनू शकता. मला विश्वास आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल. जर तसे असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून आमच्या मेहनतीला प्रोत्साहन द्या. हा व्हिडिओ तुमच्या सर्व मैत्रिणींना, बहिणींना आणि कुटुंबातील प्रत्येक व्हॉट्सॲप गटात नक्की पाठवा, जेणेकरून कोणतीही बहीण या महत्त्वाच्या माहितीतून वंचित राहणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडली बहन योजनेशी संबंधित प्रत्येक लहान मोठी बातमी सर्वात आधी आणि अचूकपणे मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटीची खूण नक्की दाबा. आता मी इथेच थांबतो, पण कमेंटमध्ये तुमचे विचार आणि प्रश्न लिहायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.